नमस्कार, मी मधुरा. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमातून आपण विविध विकारांची कारणं, लक्षणं, नव्या उपचार पद्धती, शस्त्रक्रियांमुळे होणारे फायदे तसंच रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ अशा विविध बाबींवर तज्ज्ञांकडून अधिक मार्गदर्शन जाणून घेतो. आणि आज आपण वारंवार होणारे गर्भपात कसे थांबवावेत या विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर गावडे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर गावडे हे सिटी फर्टिलिटी सेंटरचे संचालक आणि IVF कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. तसंच सिंहगड रोडवरील गुरुदत्त डायग्नोस्टिक सेंटर अँड अॅन्युअल हेल्थ चेकअप क्लिनिकचे ते संचालक आहेत. आणि डॉक्टर गावडे यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे BJ मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं आणि गेल्या 8 वर्षांपासून डॉक्टर गावडे हे सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल पुणे येथे आपली सेवा बजावत आहेत. या ठिकाणी त्यांनी 5000पेक्षा अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. दरवर्षी स्वातंत्र्य दिनी एका सैनिकाला आवश्यक असणारं बॅटल गिअर म्हणजेच असॉल्ट रायफल, बुलेट प्रूफ जॅकेट, हेल्मेट, नाईट व्हिजन गॉगल्स आणि इतर साहित्यासाठी लागणारी 2 लाखांची रक्कम ते सैन्य दलाला भेट स्वरूपात देतात. तसंच हे अभियान इतरांनी देखील चालवावं यासाठी डॉक्टर जनजागृती देखील करतायत. तसंच डॉक्टर गावडे यांनी पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. भरघोस यशाचा योग्य आणि आनंददायी मार्ग दाखवणारं पुस्तक स्मार्टर सेल्फिश आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रॅक्टिस करताना आलेल्या अनुभवांवर आधारित अनुभूती या पुस्तकांचं त्यांनी लेखन केलंय. तसंच डॉक्टर गावडे हे पुण्यातील इतर हॉस्पिटलमध्ये देखील आपली सेवा बजावतात. चला तर आज आपण वारंवार होणारे गर्भपात नेमके कसे थांबवायचे ह्या विषयावरती विस्तृत चर्चा करूयात डॉक्टर गावडे यांच्याशी लगेचच. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. अतिशय महत्वाचा विषय घेऊन आज आपण आलेलो आहोत आणि मला वाटतं की वारंवार जर गर्भपात होत आहेत हे नेमकं कसं समजायचं, हे कधी समजायचं याबद्दल सगळ्यात अगोदर काय सांगाल? ओके. तर आपल्याकडे जितक्या प्रेग्नन्सी राहतात त्यातल्या साधारणतः 15% प्रेग्नन्सी यामध्ये गर्भपात होतो आणि वारंवार गर्भपात साधारणतः 1 ते 2% प्रेग्नन्सी मध्ये होतो. आता वारंवार गर्भपात कधी म्हटलं जातं? ज्या वेळेला 3 किंवा 3पेक्षा जास्त वेळा गर्भपात होतो त्यानंतर आम्हाला जे वारंवार गर्भपात करणारी कारणं आहेत ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असू शकतात. म्हणून आम्हाला इन्व्हेस्टिगेशन्स आणि ट्रीटमेंट करायला लागते. त्याच्या आधी म्हणजे 1 किंवा 2 गर्भपात झाले तर फार पॅनिक होण्याची गरज नसते. ते अशा कारणांमुळे झालेले असतात की ते त्या पर्टिक्युलर प्रेग्नन्सीशी रिलेटेड असतात. त्याच्यामुळे तिथे इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता नसते. तेव्हा 3 आणि 3पेक्षा जास्त जर गर्भपात जर होत असतील तर त्याला आपण वारंवार गर्भपात होत आहेत असं म्हणतो. ज्याला आम्ही रिकरंट प्रेग्नन्सी लॉस असं म्हणतो आणि त्याला इन्व्हेस्टिगेशन्सची गरज असते, त्याला उपचारांची गरज असते. बरोबर. म्हणाला तसं की साधारणपणे 3 गर्भपात झाल्यावरती आपण समजायचं आहे. मात्र जेव्हा आपण वारंवार गर्भपाताची कारणं ह्या मागचा विचार करतो तेव्हा साधारणपणे कोणती कारणं येतात त्याबद्दल काय सांगाल? वारंवार गर्भपात होण्यामध्ये जसं मी आता सांगितलं की तात्कालिक प्रेग्नन्सीशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असू शकतात की जे प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये येत आहेत चुकून, म्हणजे प्रोबॅबिलिटीचा खेळ म्हणून ते येत आहेत. आणि दुसरे असे काही कारण आहेत की जे करेक्टेबल कारण आहेत, जिथे उपचार दिले तर परत हा गर्भपात होणं आपण टाळू शकतो. तर वारंवार गर्भपातामध्ये जे नॉन करेक्टेबल कॉजेस आहेत किंवा ज्याला काही उपचारांची आवश्यकता नाही असे जे महत्वाचे जे कारण आहे ते म्हणजे बाळांमध्ये येणारे गुणसूत्रांमधले प्रॉब्लेम. आता ऍक्च्युली प्रत्येक ह्युमन बिईंगच्या प्रत्येक पेशीमध्ये 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. आवळे जावळे गुणसूत्र असतात, म्हणजे सिमिलर स्ट्रक्चर जीन्स असलेले गुणसूत्र असतात. डबल डोस असतो जीनचा, प्रत्येक जीनसाठी एक ऍडिशनल जीन स्टँड बाय असतो. तर ज्या वेळेला बीज तयार होतात त्यावेळेला ह्या 23 जोड्या फुटून एक 23 आवळे एका बीजामध्ये जाणार, 23 जावळे एका बीजामध्ये जाणार आणि हे एक्झॅक्ट सेम डिव्हिजन होणं गरजेचे असतं. आता जर गावाकडे आम्ही कधी आम्ही असं पाहायला गेलंय की एक मुलगा जर शिकलेला नोकरीला असेल, दुसरा मुलगा शेती करत असेल तर वडिलांची सगळी प्रॉपर्टी शेती ती इक्वल डिवाइड होत नाही. म्हणजे जो शिकलेला जो मुलगा आहे त्याला कमी शेती दिली जाते, ज्याचा चरितार्थ फक्त शेतीवर चालतो त्याला जास्त जमीन दिली जाते. पण हे गुणसूत्रांच्या डिव्हिजनच्या बाबतीत असं चालत नाही. मदर सेल पासून गॅमेट्स तयार होताना किंवा बीज तयार होताना एक्झॅक्ट 23 गुणसूत्र दोन्ही सेल्सला मिळाले, म्हणजे त्या बीजांना मिळाले पाहिजे. पण हे असं साधारणतः
30 ते 40% बीजांमध्ये 23 पेक्षा कमी गुणसूत्र येतात किंवा 23 पेक्षा जास्त गुणसूत्र येतात. इकडचा एखादा गुणसूत्र इकडच्या बीजामध्ये जातो. अशा बीजांना अशुद्ध बीज म्हणूयात आपण. आणि अशुद्ध बीजांपासून जे गर्भ तयार होतात त्यांच्यामध्ये, कारण एक बीज आईकडून येणार, एक बीज वडिलांकडून येणार आणि त्यातले 23 गुणसूत्र मिळून परत 46 गुणसूत्र रिस्टोर होतात. आपल्याला निसर्गाने दिलेले साधारणतः 27,000 जीन परत रिस्टोर होतात. बरं. आणि यातला एकही जीन कमी किंवा जास्त निसर्गाला खपत नाही. असे गर्भ तो वाढू देत नाही, ते पोटातच नष्ट करतो. तेव्हा असे गर्भ जर नष्ट झाले, आणि ते व्हायलाही हवेत, कारण ते बाळ शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग असू शकतात. त्यामुळे निसर्ग ती काळजी घेतो की हे असं सांभाळायला लागू नये म्हणून निसर्ग नष्ट करतो. पण हा प्रॉबॅबिलिटीचा खेळ आहे की कुठल्या बीजामुळे गर्भ तयार होणार आहे. समजा 30% बीज खराब असतील, 70% बीज जर चांगली असतील, तर आपल्याला या वेळेला तयार झालेला गर्भ हा कुठल्या बीजांमुळे तयार झालेला आहे त्याच्यानुसार तो त्याचा अनुवंश ठरणार आहे आणि त्याच्यानुसार तो गर्भ टिकणार आहे की नाही टिकणार आहे ठरतं. आणि हा प्रॉबॅबिलिटीचा खेळ असल्यामुळे दरवेळेला प्रत्येक वेळेला हा नव्याने खेळायला लागतो. त्यामुळे दरवेळेला आपल्याला तेवढाच चान्स असतो गर्भ नॉर्मली आपल्या वाट्याला येण्याचा. त्यामुळे ह्याला उपचारांची आवश्यकता नसते. हा खेळ फक्त खेळत राहायला लागतो की एकदा झाला आपल्याला खराब बीजामुळे गर्भ राहिला, गर्भपात झाला, दुसऱ्या वेळेला खराब बीजामुळे गर्भ राहिला, गर्भपात झाला, तिसऱ्या वेळेला खराब बीजामुळे गर्भपात झाला. तर असे 3 वेळा जरी सलग गर्भपात झाले तरीही तुम्हाला परत हेल्दी बेबी मिळण्याचा चान्स आहे तो जवळपास तेवढाच असतो जेवढा ज्यांना एकदाही प्रेग्नन्सी राहिली नाही त्या लोकांमध्ये असतो. पण त्याच्यानंतर मात्र आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायला लागतात, कारण आपल्याला शंका यायला लागते की हा प्रॉबॅबिलिटीच्या खेळांमधला हा प्रॉब्लेम आहे की खरंच काही करेक्टेबल कॉजेस आहेत ज्याला आपल्याला ट्रीट करणं गरजेचं आहे. म्हणून इन्व्हेस्टिगेशन तिसऱ्याच्या नंतर सुरू होतात. आता जे करेक्टेबल कॉजेस आहेत त्याच्यामध्ये 4 मुख्य कॉजेस आहेत. पहिलं कॉज आहे जेनेटिक कॉजेस, म्हणजे गुणसूत्रांमध्ये, आई वडिलांच्या गुणसूत्रांमध्ये बॅलन्स ट्रान्सलोकेशन नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये एका गुणसूत्राचा एक भाग तुटून दुसऱ्याच एका गुणसूत्रावरती जाऊन बसलेला असतो. आणि अशा ह्याचे डिव्हिजन जेव्हा होते बीजांमध्ये तेव्हा मात्र एका बीजाला एका गुणसूत्राचा भाग तो मिसिंग येतो, दुसऱ्या बीजामध्ये तो एक्सेस येतो. आणि अशा बीजांमुळे वारंवार हे होत राहतं. आणि प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक बीजामध्ये हे होत राहतं. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार गर्भपात होतात. तर एक हे महत्वाचं कॉज आहे की जेनेटिकली बॅलन्स ट्रान्सलोकेशन पॅरेंट्समध्ये जर कुणामध्ये असतील तर वारंवार गर्भपात होतात. दुसरं जे महत्वाचं कॉज आहे ते इम्युनॉलॉजिकल कॉज आहे. इम्युनॉलॉजिकल कॉज म्हणजे ज्याच्यामध्ये प्रतिकार शक्तीची, बाळ हे काही आईच्या शरीराचा अवयव नाहीये, तर आईची प्रतिकार शक्ती त्या बाळावरती हल्ला करून नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकते. निसर्गाने वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेतलेली असते, पण प्रतिकार शक्तीचे काही आजार आहेत ज्यांच्यामध्ये की ही प्रतिकार शक्ती त्या बाळावर ऍक्च्युअली हल्ला करते, एकतर इम्प्लांटेशनच होऊ देत नाही, झालं तर गर्भपात करते. तर असे काही आजार आहेत, जसं अँटीथायरॉइड अँटीबॉडीज आहेत किंवा अँटीन्यूक्लिअर अँटीबॉडीज आहेत. असे अनेक बरेच आजार आहेत की ज्याच्यामध्ये ही जी प्रतिकार शक्ती आहे ती रिकरंट प्रेग्नन्सी लॉस साठी कारणीभूत ठरते. तिसरा जो महत्वाचा जो करेक्टेबल कॉज आहे ते म्हणजे कोॲग्युलेशन, म्हणजे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये असणारे डिफेक्ट. आता शरीरामध्ये, माणसाच्या शरीरामध्ये रक्त पातळ राहणं जितकं गरजेचं आहे तितकं रक्त गोठणंही गरजेचं आहे. समजा एखाद्या रक्तवाहिनीला इजा झाली आणि ते रक्त गोठलंच नाही तर रक्त वाहून जाईल आणि शॉक मध्ये जाऊन पेशंट मरेल. त्याच वेळेला रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह व्यवस्थित राहावा म्हणून रक्त पातळही राहिलं पाहिजे. त्या दोन्हींची रचना शरीरामध्ये असते की रक्त पातळ होण्यासाठी काही घटक असतात, रक्त गोठण्यासाठी काही घटक असतात, किंवा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवरती चेक ठेवणारे काही घटक असतात. आता रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवरती चेक ठेवणारे जे घटक असतात, रक्त पातळ होण्याच्या प्रक्रियेवर चेक ठेवणारे, त्या घटकांमध्ये जर आनुवंशिक दृष्ट्या काही प्रॉब्लेम असतील, ते तयारच होत नसतील किंवा एक्सेस तयार होत असतील, तरीही रक्त गोठण्याची प्रक्रिया वेगात चालू होते. त्याला आम्ही थ्रॉम्बोफिलिया म्हणतो. थ्रॉम्बस म्हणजे रक्ताची गाठ, फिलिया म्हणजे त्याच्याविषयी जास्त अट्रॅक्शन असतं. तर थ्रॉम्बोफिलिया म्हणजे एखाद्या स्त्रीच्या शरीरामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया ही वेगात चालू असते इतर लोकांपेक्षा. आणि प्रेग्नन्सी मध्ये जे हॉर्मोन्स रिलीज होतात त्याच्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया तशीही वेगात चालू झालेली असते. तर दोन्हींचं एकत्रीकरण झाल्यावरती मग मात्र रक्त गोठण्याची प्रक्रिया फारच वेगात चालू होते. आणि गडबड अशी होते की आईकडून बाळाकडे
न्यूट्रिशन, ऑक्सिजन, पाणी सगळं हे वारामार्फत जात असतं बरं. आणि बरं. हे रक्तातून जात असतं. आईच्या रक्ता थ्रू हे सगळं ट्रान्सफर होत असतं. तिथे जर एखादी रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ तयार असेल. झाली बरोबर. तर मात्र हे ट्रान्समिशन बंद पडतं आणि मग बाळाला ऑक्सिजन कमी पडल्यामुळे किंवा न्यूट्रिशन कमी पडल्यामुळे बाळाचा आतमध्ये मृत्यू होतो, म्हणजे डिमाइस होतं, फिटल डिमाइस म्हणतो आम्ही त्याला, आणि मग ते अबॉर्शन मध्ये कन्व्हर्ट होतं. शेवटचं जे महत्वाचं कॉज आहे ते आहे अनाटॉमिकल कॉज. अनाटॉमिकल म्हणजे गर्भाशयामध्ये काहीतरी विकृती आलेली असते जन्मजात. आता त्याच्यामध्ये दोन महत्वाचे जे कारण आहेत ते म्हणजे एक सेप्टम असतो, गर्भाशयामध्ये पडदा म्हणतात त्याला, की दोन ट्यूब्स पासून गर्भ तयार झालेलं असतं, ऍक्च्युअली गर्भाशय तयार झालेलं असतं. तर त्या दोन ट्यूब्स मध्ये त्या दोन ट्यूब्स एकत्र येतात आणि मधला जो दोन ट्यूब मधला जोडणारा जो भाग असतो तो डिसअपिअर होतो आणि गर्भाशय तयार होतो. पण जर हा मधल्या दोन ट्यूब्स मधला मधला जो पार्ट आहे तो पुरेसा डिसअपिअर झाला नाही तर तो गर्भाशयाच्या वरच्या भागामध्ये मात्र तो पडदा तसाच शिल्लक राहतो. आणि ह्या पडद्यावरती जर मूळ धरलं त्याने तर त्या पडद्याला रक्तपुरवठा फार कमी असतो, त्यामुळे गर्भपात होतात. याला युट्राईन सेप्टम असं म्हटलं जातं. आणि दुसरं जे महत्वाचं वारंवार गर्भपात होण्याचं कारण आहे ते म्हणजे गर्भाशयाचं तोंड जे आहे त्याला असे सर्क्युलर मसल्स असतात. बरं. आणि त्याचा उद्देश असा असतो की ते ज्या वेळेला गर्भ आत राहील तेव्हा ते कन्स्ट्रिक्ट होऊन ते धरून ठेवतात, गर्भाला वरती होल्ड करतात. ते जर वीक असतील तर मात्र मग एका ठराविक काळानंतर गर्भाला ते धरून ठेवू शकत नाही आणि गर्भपात होतात. हे वारंवार होऊ शकतात. त्याला आम्ही सर्व्हायकल इनकॉम्पिटन्स असं म्हणतो. तर हे 4 युजली कॉजेस आहेत. एक जेनेटिक कॉज आहे, एक इम्युनॉलॉजिकल कॉज आहे, एक कोॲग्युलेशन डिफेक्ट म्हणूयात आपण त्याला, किंवा थ्रॉम्बोफिलियाज म्हणतो आम्ही त्याला, आणि तिसरं जे आहे ते अॅनाटॉमिकल म्हणजे गर्भाशयाच्या आकारामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्या तोंडाची ताकद कमी असते म्हणून वारंवार गर्भपात होत असतात. बरोबर. आता तुम्ही या कारणांचा सगळा वेग घेतलेला आहे, मात्र मला ह्या निमित्ताने एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, कारण की अनेक पेशंट्स येतात, त्यांचा गर्भपात होतो, वारंवार झालेला असतो, पण मात्र एखाद्या पेशंटमध्ये कुठल्या नेमक्या कारणामुळे हा गर्भपात झालेला आहे हे तुम्हाला कसं कळतं? ओके, सो कुठलाही पेशंट रिकरंट प्रेग्नन्सी लॉस किंवा गर्भपात वारंवार होत आहेत म्हणून आमच्याकडे आला तर आम्ही आधी पाहतो की बाबा नक्की यांना 3 किंवा 3पेक्षा जास्त गर्भपात झालेले आहेत का. कित्येक वेळेला पाळी पुढे गेलेल्यासारखी वाटलेली असते, पण क्लिनिकली डॉक्युमेंटेड प्रेग्नन्सी झालेलीच नसते, की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे किंवा सोनोग्राफीवरती प्रेग्नन्सी आहे असं झालंच नसतं. त्यांना वाटलेलं असतं फक्त की बहुतेक प्रेग्नन्सी राहिली आहे. तर ते हिस्ट्रीवरती आम्हाला पहिलं क्लिअर करायला लागतं की हे नक्की हे रिकरंट प्रेग्नन्सी लॉसच आहे की त्यांचा असा गैरसमज झालेला आहे. दुसरं महत्वाचं, आम्हाला माहिती कशी कळते, तर आम्हाला 3 सोर्स असतात माहितीचे. पहिली असते हिस्ट्री, त्याच्यामध्ये डिटेल क्लिनिकल हिस्ट्री घेतली जाते. नंतर असतं एक्झामिनेशन, आम्ही त्यांना तपासतो क्लिनिकली. आणि शेवटची जी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की जे आम्हाला हिस्ट्री एक्झामिनेशन मध्ये कळत नाही त्यांना आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करून त्यातून ती माहिती मिळवायची असते. तर हिस्ट्रीमध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आम्ही पाहतो की हिस्ट्रीमध्ये कुठल्या आठवड्याला गर्भपात झालेला आहे. जर गर्भपात हा पहिल्या 3 महिन्यात झालेला असेल तर कारण वेगळी असतात. गर्भपात मधल्या 3 महिन्यात झालेला असेल तर कारण वेगळी असतात. बरं. मिडल ट्रायमेस्टर प्रेग्नन्सी लॉसेस जे असतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला हे गर्भाशयाच्या आकारामध्ये जे अनुवंशिक प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे अनाटॉमिकल कॉजेस ज्याला म्हणतो, की गर्भाशयाचं तोंड त्याला धरून ठेवत नाही किंवा पडदा आहे, पडद्यात दोन्ही ह्याच्यात होऊ शकतात आधीच मध्ये, पण गर्भाशयाच्या तोंड त्याला धरून ठेवत नाही हे एक प्रमुख कारण त्याच्यामध्ये आम्हाला सापडलेलं युजली दिसतं की मिड ट्रायमेस्टर प्रेग्नन्सी लॉस होत आहेत. दुसरा जो आहे तो आम्ही पाहतो की गर्भपात होण्याआधी बाळाचे हृदयाचे ठोके सोनोग्राफीवर कुठे डॉक्युमेंट झालेले होते का. कारण बाळाच्या हृदयाचे ठोके येऊन जर गेलेले असतील तर थ्रॉम्बोफिलिया हे कॉज असण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे गाठ असण्याची, रक्ताची गाठ तयार होण्याची प्रक्रिया वेगात होते अशी शक्यता जास्त असते, ज्याला चांगले उपचार अवेलेबल आहेत. आणि जर गर्भाचे ठोके न येताच गर्भपात रिकरंट होत असतील तर आमचा संशय हा गुणसूत्रांमध्ये दोष असल्या कारणामुळे गर्भपात होत आहेत याच्याकडे जास्त जातो. कारण निसर्ग अगदी अर्ली फेजेस मध्ये बिफोर दॅट कार्डियक ऍक्टिव्हिटी अपिअर तिथेच त्याला नष्ट करून टाकतो. त्यामुळे हिस्ट्रीमध्ये आम्हाला ह्या 2 गोष्टी जास्त महत्वाच्या असतात की कुठल्या आठवड्याला गर्भपात झालेला आहे आणि
हृदयाचे ठोके आले होते का, सोनोग्राफीवर कुठे डॉक्युमेंटेड आहेत का ते, हे एक. नंतर एक्झामिनेशन केले जाते, एक्झामिनेशन मधून काही माहिती कळते, जसं आम्हाला कधी कधी वजायनामध्ये सेप्टम सापडतो, तोच सेप्टम पुढे कंटिन्यू झालेला असतो युट्रसमध्ये, किंवा एक्झामिनेशन वरती युट्रसचा आकार थोडासा वेगळा वाटतो. शेवटी इन्व्हेस्टिगेशन्स महत्वाचे असतात. आम्ही इन्व्हेस्टिगेशन्स केले की बऱ्याचशा गोष्टी आम्हाला क्लिअर होतात. जेनेटिक जे काही कॉजेस आहेत, ज्याच्यामध्ये बॅलन्स ट्रान्सलोकेशन्स जे कॉज आपण सांगितलेलं होतं, त्याच्यासाठी आम्हाला दोन्ही पेरेंट्सचं कॅरिओटाईप करायला लागतं. कॅरिओटाईप म्हणजे काय असतं की त्यांच्या काही पेशी घेऊन त्यांच्यामध्ये गुणसूत्रांमध्ये काही अशी गडबड झालेली नाही ना की एका गुणसूत्राचा लिंब तुटून दुसऱ्या गुणसूत्रावर जाऊन बसलेला आहे, त्याला बॅलन्स ट्रान्सलोकेशन म्हणतात. ते क्लिनिक आपल्याला कॅरिओटायपिंग मध्ये कळतं. नंतर दुसरं जो आहे तो म्हणजे इम्युनॉलॉजिकल मध्ये सरळ ब्लड टेस्ट घेतो आणि अँटीटीपीओ अँटीबॉडीज, म्हणजे ज्यांना हायपोथायरॉइडिझम असतं त्यांच्यामध्ये हे होतं, अँटीटीपीओ अँटीबॉडीज सापडतात, किंवा अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडीज, या 2 तपासण्या आम्ही करून घेतो. तिसरा जो महत्वाचा आहे तो कोॲग्युलेशन फेल्युअर. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. कोॲग्युलेशन फेल्युअर हे एकतर जन्मापासून रक्त गोठण्याची प्रक्रिया वेगात चालू असू शकते, किंवा अक्वायर्ड पण असू शकतं, की नंतर कुठेतरी, त्याला आम्ही अँटी फॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम असं म्हणतो. अँटी फॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम मध्ये काही अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात शरीरामध्ये, आणि त्या रक्त गोठण्याची प्रक्रिया जी चालू असते, जे घटक असतात त्याच्यामध्ये इंटरफेअर करून ती प्रक्रिया वेगात सुरू करतात. बरोबर. तर त्याची तपासणी आम्ही करून घेतो. आणि शेवटचं जे अॅनाटॉमिकल स्ट्रक्चरल जे गर्भाशयाचे प्रॉब्लेम्स असतात ते पाहण्यासाठी एकतर पडदा पाहण्यासाठी एकतर 3D सोनोग्राफी करून आम्ही पाहू शकतो, किंवा सगळ्यात सोपा उपाय असतो प्रत्यक्ष डोळ्याने पाहायचं, हिस्ट्रोस्कोपी करून. हिस्ट्रोस म्हणजे गर्भाशय, स्कोपी म्हणजे डोळ्याने पाहणं. एक छोटी दुर्बीण गर्भाशयामध्ये टाकून आम्ही पाहतो की पडदा आहे का, असेल तर लगेच त्याला आम्ही ट्रीट पण करतो, कट करून टाकतो. बरोबर. अर्थात म्हणजे अशा पद्धतीने खरं तर टेस्टिंग करून आपल्याला लक्षात येतं की नेमकं काय कारण आहे, काय का वारंवार गर्भपात होतोय. अर्थात या सगळ्यावरती खूप चांगल्या उपचार पद्धती, ह्या उपचार पद्धतींबद्दल आपण बोलूया आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण वारंवार होणारे गर्भपात कसे थांबवावेत या विषयावरती चर्चा करतोय, आणि माझ्यासोबत आहे डॉक्टर गावडे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण कारणांचा खरं तर आढावा घेतला, मात्र याच्यावरती उपचार पद्धती देखील आहेत. त्या उपचार पद्धतींबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? ओके. उपचार जनरलाइज आणि स्पेसिफिक उपचार असे 2 उपचार असतात. जनरलाइज उपचारामध्ये पहिलं तर आपल्याला त्या कपलला अश्युअर करायला लागतं की तुम्हाला प्रेग्नन्सी राहणार आहे, काळजी करू नका, टिकणार पण आहे. चांगले उपचार झाले, निदान व्यवस्थित झालं, उपचार चांगले झाले तर प्रेग्नन्सी टिकणार आहे. दुसरं म्हणजे त्यांना स्ट्रेस मॅनेजमेंट थोडंसं करायला शिकायला लागतं. लाईफस्टाईलमध्ये थोडेसे बदल करून स्ट्रेस मॅनेजमेंट, आपण मागच्या काही एपिसोडमध्ये ते डिस्कस केलेलं आहे. प्रेग्नन्सीचे डूज अँड डोंट्स त्यांना प्रॉपरली समजावून सांगायला लागतात, तेही आपण मागच्या एपिसोड्समध्ये डिस्कस केलेले आहेत. ते प्रेग्नन्सीचे डूज अँड डोंट्स व्यवस्थित जर त्यांनी फॉलो केले तर अबॉर्शन बऱ्यापैकी टळतात. स्पेसिफिक उपचार जे आहे त्याच्यामध्ये जर जेनेटिक कारणामुळे, बॅलन्स ट्रान्सलोकेशनमुळे जर हे होत असेल तर ज्याच्यामध्ये ते होत आहेत, स्त्री बीज किंवा पुरुष बीज ज्याच्यामध्ये जे होत आहेत त्याच्यामध्ये डोनर हा पर्याय अवेलेबल असतो. म्हणजे त्याच्यामध्ये एकतर IUI करून, पुरुषामध्ये असेल तर IUI करून डोनर वापरले जाऊ शकतात, स्त्रीमध्ये असेल तर IVF करून डोनर वापरले जाऊ शकतात. इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये आहेत त्यांना इम्युनोसप्रेसंट द्यायला लागतात, म्हणजे स्टिरॉइड्स दिले जातात, किंवा काही इंजेक्शन्स असतात, अँटी इम्युनोग्लोबिलिन्स ते दिले जातात. बरोबर. कोॲग्युलेशन जर प्रोफाइलमध्ये प्रॉब्लेम असतील की रक्त गोठण्याची प्रक्रिया वेगात होत असेल तर त्यासाठी ॲस्पिरिन, लो डोस ॲस्पिरिन ची गोळी एक रोज दिली जाते, 36 वीक्स पर्यंत घ्यायची असते, किंवा एक रक्त पातळ होण्याचं इंजेक्शन असतं ज्याला आम्ही लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन म्हणतो, ते दिलं जातं. ते एक डेली घ्यायचं असतं. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण नेमकी कारण शोधून त्याच्या टेस्टिंग केल्यानंतर ते उपचार करू शकतो. म्हणजे जरी वारंवार गर्भपात होत असेल तर त्या कपलने किंवा त्या जोडप्याने घाबरून जाण्याची गरज नाही. खूप आपल्याकडे उपचार पद्धती चांगल्या आहेतच, आणि त्या उपचार पद्धतींकडे वळलो तर नक्कीच त्याचा फायदा त्या खरं तर जोडप्याला होऊ शकतो. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन याबद्दल केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.